पण त्याच्यामध्ये मनात कुठेतरी एक दुःख होतं की इतक्या साध्या पद्धतीने आयुष्य चालू आहे, त्याच्यामध्ये मी काही व्यवसाय करून धडपड करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्यात पण यश आलं नाही. मला स्वतःला हे समजलं की मला जर मोठं व्हायचं असेल, जर काहीतरी अल्ट्रा करायचं असेल लाईफमध्ये, तर ही सामान्य विचारसरणी तर आधी बाजूला करावी लागेल आणि माझ्या बीइंगमध्ये मला स्वतःमध्ये पहिला एक आमूलाग्र बदल घडवावा लागेल, याची मला जाणीव झाली. स्वतःचं टार्गेट आहे की 2028पर्यंत मला कमीत कमी 20 to 25 करोड कमवून मला रिटायरमेंट घ्यायची आहे आणि एक आनंदी आयुष्य जगायचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर मोहन पवार. आय एम अ डॉक्टर बाय प्रोफेशन अँड एंटरप्रेन्योर बाय चॉईस. असं मी का म्हणतो स्वतःला, तर याच्या मागचीच स्टोरी आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, बेसिकली मी 2000 लोकसंख्या असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातली एका छोट्याशा खेड्यातून बिलॉंग करतो. जसं सगळ्या खेड्यातल्या मुलांचं लहानपण असतं तसंच माझं लहानपण गेलं. फक्त वडील शेतकरी होते, पण त्यांची दूरदृष्टी असल्यामुळे मुलाला डॉक्टर करायचं ही त्यांची लहानपणापासून जिद्द होती, शेतकरी असले तरी. त्यानुसार त्यांनी मला आमच्या गावाच्या जवळ असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी संगमनेरला मेडिकल कॉलेजला शिक्षणासाठी मला त्यांनी टाकलं. बेसिकली त्या काळी कुणी आत्ता जसे करिअर गायडन्सेस वगैरे अवेलेबल आहेत तसे काही प्रकारचे करिअर गायडन्स नव्हते. तर वडिलांची इच्छा होती डॉक्टर व्हायचं. डॉक्टर व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, MBBS केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे याची काहीच आयडिया नव्हती. तर ज्या मेडिकल कॉलेजला नंबर लागला जवळच्या होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला, तिथे मी माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ इंटर्नशिपचा पिरियड आणि मुंबईला इकडे तिकडे गेला. दरम्यानच्या काळात कॉलेजमध्येच मला माझी आता सुविद्य पत्नी असणारी सुवर्ण भेटली. खरंच तर आमचा आंतरजातीय विवाह होता. आमच्या पूर्ण खानदानामध्ये आणि एक खेड्याच्या ठिकाणी आंतरजातीय विवाहाला फार विरोध असतो. तो जसा माझ्या घरातून होता तसाच तिच्याही घरातून होता. तर त्या सगळ्या विरोधामधून आम्ही लग्न केलं. त्यानंतर जसे घरचे नाराज असतात प्रत्येकाचे तसे माझेही होते. त्यानंतर 1-1.5 वर्ष मुंबईला आम्ही दोघांनी जॉब करत काढलं. परत एकदा गोष्टी सुरळीत झाल्यानंतर मी गावच्या ठिकाणी आलो आणि गावच्या ठिकाणी मी छोटासा दवाखाना टाकून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. गावच्या ठिकाणी 1-1.5 वर्ष दवाखाना चालवत असताना मला तिथे आर्थिक प्रगतीच्याबद्दल माझ्या स्वतःची शंका आली. त्यानंतर म्हटलं आता इथे तर नाही काही होते. मग काही मित्रांच्या सल्ल्यानुसार मी 2011ला मी नाशिकला आलो. तर 2011ला ज्यावेळी मी नाशिकला आलो त्यावेळी गावाला चालू केलेलं हॉस्पिटल बंद करून आलेलो होतो. तिकडचं माझ्यावरती 4-5 लाख रुपये कर्ज होतं आणि त्या तशा कंडिशनमध्ये मी नाशिकला आलो. तर मग करायचं काय नाशिकला, तर ज्या काही BAMS BHMS करणाऱ्या मुलांपुढे जे ऑप्शन असतात तसेच ऑप्शन माझ्यापुढेही होतं, हॉस्पिटलला RMO म्हणून काम करणं. तर मग तिकडनं आल्यानंतरचे 2 वर्ष हे अतिशय खडतर होते. घरचा सपोर्ट तसा नव्हता म्हटलं तरी पण चालेल, दोघांच्याही घरचा नव्हता. मग इथे आल्यानंतर पहिले जे आमचे 2 वर्ष होते त्याच्यामध्ये मी सकाळी उठून क्लिनिकला जाणे, माझी पत्नी ती जॉबला जायची दिवसभर आणि त्यानंतर सायंकाळी मी परत माझ्या OPDवरून यायचो, ती तिच्या हॉस्पिटलवरून यायची. मी माझ्या OPDला जायचो, ती एका हॉस्पिटलला RMOचा जॉब करायची. त्यानंतर संध्याकाळी परत ती यायची, ती डब्बा बनवायची, मी घरी यायचो, माझा डब्बा उचलून हॉस्पिटलला जायचो आणि ती परत एका हॉस्पिटलला नाईटला जायची. असं आमचं 2 वर्ष चाललं होतं की ज्यावेळी आम्ही फक्त सकाळी आंघोळीच्या वेळी दोघं घरात एकत्र भेटत होतो आणि जे काही वीकली 15 दिवसातून वगैरे ऑफ घेता येईल ते दिवस आम्ही एकमेकासोबत असायचो. असे 1-2 वर्ष काढल्यानंतर मग तोपर्यंत माझ्या क्लिनिकची थोडीशी सेटलमेंट झाली होती. मग त्याच्यामुळं मग मी तो नाईटचा जॉब सोडून दिला आणि पत्नीला एक छोटंसं क्लिनिक चालू करून दिलं दुसरं. तर त्यानंतर एक घर, एक OPD, एक बायको, असा एक सामान्य प्रवास माझा चालू झाला होता. पण त्याच्यामध्ये मनात कुठेतरी एक दुःख होतं की इतक्या साध्या पद्धतीने आयुष्य चालू आहे, त्याच्यामध्ये मी काही व्यवसाय करून धडपड करण्याचा प्रयत्न करत होतो,
पण त्याच्यात पण यश आलं नाही. काही काळासाठी एक हॉटेल चालू केलं गावाकडेच काही मित्रांबरोबर पार्टनरशिप करून, पण तेही बंद पडलं. तर दरम्यानच्या काळात याच्यात 4-5 वर्ष ह्या सगळ्या जद्दोजहदमध्ये निघून गेली की काय केलं पाहिजे. आयुष्याला दिशा नव्हती. एक अतिशय सामान्य माणसाप्रमाणे असणारं एक आयुष्य चालू होतं. तर त्यानंतर 2018 साली एका मित्राच्या सल्ल्याने मी एका बिझनेस कोर्सला गेलो. तर त्या बिझनेस कोर्सपासून खरं माझ्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. ॲक्च्युली असं तर आपण म्हणतो की कोणत्याही एका घटनेने किंवा एक बुक वाचल्यावर किंवा एखाद्या वाक्याने पण प्रेरित होऊन माणूस स्वतःला बदलू शकतो. बट माझ्या मते माझ्यासाठी पुश तो बिझनेस कोर्स होता. मग त्यानंतर मात्र मला स्वतःला हे समजलं की मला जर मोठं व्हायचं असेल, जर काहीतरी अल्ट्रा करायचं असेल लाईफमध्ये, तर ही सामान्य विचारसरणी तर आधी बाजूला करावी लागेल आणि माझ्या बिईंगमध्ये मला स्वतःमध्ये पहिला एक आमूलाग्र बदल घडवावा लागेल याची मला जाणीव झाली. मग त्या आमूलाग्र बदलाला स्वतःमध्ये जसं आमूलाग्र बदल घडवावा लागेल याची जाणीव झाली, तसेच आपण अकाउंटिंग शिकलं पाहिजे. आपल्याला काही मोठी झेप घ्यायची असेल तर त्याची आपण तयारी केली पाहिजे. म्हणजे आपल्याला हत्ती खायचं आहे, म्हणजे लहानपणापासूनच आपण पॅशनेट असतो की खूप मोठं काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, मला जीवनात खूप काहीतरी मिळवायचं आहे, म्हणजे एक दिवस असा येईल की सगळं जग माझ्याकडे बघत राहील. पण बऱ्याच जणांच्या आयुष्यात तो दिवस येतच नाही. कारण की बरेच जण एकदम श्रीमंत व्हायला बघतात, काहीतरी 2 नंबरचा मार्ग शोध, काहीतरी असं करू की मग त्याच्याने आपण श्रीमंत होऊ. पण मला तिथं जाणीव झाली की आपल्याला जर हत्ती खायचा आहे तर तो घासाघासाने खावा लागेल याची मला तिथं जाणीव झाली. त्यानंतर मी तिथे माझं इन्कम टॅक्स प्रोफाईल अँड ऑल सगळं मी बिल्ड करायला सुरू केलं आणि मला कळालं की मग त्यानंतर सगळ्यात पहिला मी निर्णय घेतला तर माझ्या क्लिनिकवरून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा. त्यानंतर मग 2019ला मी माझं साई स्वराज हॉस्पिटल नावाचं एक युनिट चालू केलं, जे 25 बेडेड हॉस्पिटल आहे, जे आत्ता पण सुरू आहे. आणि त्यानंतर हॉस्पिटलवरून बिल्ड करत करत अजून दुसऱ्या बिझनेसच्या शोधात असताना हॉस्पिटल रिलेटेडच बिझनेस असणारा फार्मास्युटिकल एजन्सीचा बिझनेस मी चालू केला. पण त्याच्यामध्ये पण ट्रेडिशनल काम काही दिवस चालू होतं, बट मी काहीतरी अल्ट्रा करण्यासाठी ते केलेलं आहे. त्यामुळं मग त्याच्यामधून गव्हर्नमेंट टेंडर कसे मिळवता येतील, मला सरकारी टेंडर कसे मिळवता येतील, ह्या सगळ्याचा विचार करून मी सुरुवातीचे काही सरकारी टेंडर क्रॅक केले आणि आता 1 करोडचे 70 लाखाचे असे 2-3 टेंडर मी क्रॅक केलेत आणि त्याच्यात मी काम करतो आहे. त्याचबरोबर मी त्या बिझनेस कोर्सच्या प्रोसेसमधून गेलो तिथे मला एक माझी सायकोलॉजी तिथे होऊन गेली की एका व्यवसायामधून फक्त आपल्याला जे आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य करता येणार नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे सोर्सेस सेट करावे लागतील. मग त्यानंतर फार्मास्युटिकल एजन्सी एकदा माझी आता डेव्हलप झालून तिचं व्यवस्थित मार्गाला लागली, तर त्यानंतर मग आता मी नव्याने रिअल इस्टेटमध्ये आलो आहे. आता एक मोठा फार्म हाऊस प्रोजेक्ट चालू आहे. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये येण्यासाठी मला हे वयाच्या 35व्या वर्षी माझे डोळे उघडले की मी कसं गेलं पाहिजे, आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि काय करण्यासाठी काय करावं लागेल की आपल्या स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केल्याशिवाय आपल्याला पहिलं तर तुम्हाला तो विचार करावा लागेल जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्याची, आणि त्या गोष्टीचा विचार करून ती सत्यात येण्यासाठीची सगळी विचारसरणी करून ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागेल. एकदम तुमच्या आयुष्यात काही होणार नाही आहे. हे तर मला तिथे पक्क कळून गेलं आणि त्यामुळे आता हे 2-3 प्रकारच्या व्यवसायात मी आहे आणि माझं स्वतःचा गोल आहे, स्वतःचं टार्गेट आहे की 2028पर्यंत मला कमीत कमी 20 to 25 करोड कमवून मला रिटायरमेंट घ्यायची आहे आणि एक आनंदी आयुष्य जगायचं आहे. माझं वय ज्यावेळेस 44-45 होईल त्यावेळी रिटायरमेंट घ्यायचा माझा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून आता माझी वाटचाल चालू आहे. तर कॉलेज माझं संपत येता माझा मोठा भाऊ जो एका सरकारी नोकरीत होता, त्याचा मुंबईला 2009ला ॲक्सिडेंट झाला आणि कुटुंबावर एक प्रकारचं त्या ॲक्सिडेंटमध्ये तो मृत्यू पावला आणि कुटुंबावर एक प्रकारचं मोठं दुःख कोसळलं. आणि दुसऱ्या अर्थाने म्हणाल तर म्हणजे वडिलांना आम्ही 2च मुलं, तर दुसऱ्या अर्थाने म्हणाल तर कुटुंबाची सगळी एक प्रकारची जबाबदारी माझ्यावरती येऊन गेली आणि त्या जबाबदारीचं ओझं एकीकडे, शिक्षण एकीकडे, ह्या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये मी अटकलेलो होतो. दरम्यानच्या काळात घरात
आधीपासूनच जरी छोट्याशा खेड्यात राहत असलो तरी राजकारणाचं घरात आधीपासूनच वारं होतं. राजकारण समाजकारणाची घरात नेहमी चर्चा होत असायची. त्यामुळे तो लहानपणापासूनच मनावर राष्ट्रभक्ती किंवा देशासाठी समाजासाठी आपण काही केलं पाहिजे, या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या प्रकारची भावना मनावर कोरलेली होती. तर त्या दरम्यान 2014 साधारणतः 2012 ते 2016पर्यंत मी काही समाजसेवी संघटनांमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याचशा आदिवासी भागातल्या कॅम्पमध्ये जाऊन मी तिथे सेवा देण्याचं काम केलं. त्याद्वारे मी माझं एक समाजसेवेचा किंवा आपण ज्याला एक प्रकारचं सेवाभाव म्हणतो तो करण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर त्याच दरम्यानच्या काळात मी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया सेलमध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालो. आणि सोशल मीडिया सेलमध्ये ॲक्टिव्ह झाल्यानंतर म्हणजे त्याच दरम्यान तर मी एवढा ॲक्टिव्ह होतो की त्या दरम्यान मुंबईमध्ये एक सिलेक्टेड 50 सोशल मीडिया सेलमधल्या मुलांना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांकडून बोलावणं आलं होतं. त्याच्यामध्ये मी होतो आणि अर्थात त्याच्यामध्ये माझा खूप वेळ जायचा. मी त्याच विचारात गुंतलेलो असायचो. सोशल मीडियावर लिहिणं, मग परत त्याच्यावर आलेल्या कमेंट, म्हणजे मी सोशल मीडिया सेलिब्रिटी झालो होतो. त्याच्यातून तो मला एक आनंद मिळत होता. पण त्याचं पुढे नंतर मी त्या बिझनेस कोर्समध्ये गेल्यावर मला जेव्हा माझं पॅशन समजलं की माझं स्वतःचं पॅशन आहे की मला प्रसिद्ध व्हायचं आहे, मला सुप्रसिद्ध व्हायचं आहे, जगभराने मला ओळखावं अशी माझी इच्छा आहे, हे माझं पॅशन माझ्या लक्षात आलं जेव्हा, त्यावेळी मी त्या पॅशनचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. आणि लिटरली म्हणजे एक दिवशी रात्री जेव्हा मला ते रिअलाईज झालं, त्या दिवशी रात्री मी ते फेसबुक अकाउंट बंद करून टाकलं होतं आणि लाईफमध्ये टर्न घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण तिथं माझा सगळा वेळ, माझी बुद्धिमत्ता, माझी सगळी एनर्जी, शक्ती तिथे माझी खर्च होत होती, याची मला जाणीव झाली. आणि तिथून पुढे ते अकाउंट डिलीट केलं आणि मी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. आणि खरं तर ती खऱ्या बदलाची सुरुवात होती. कारण मला तिथे मला एक समजलं होतं की मला जर समाजासाठी खूप मोठं काही करायचं असेल तर सगळ्यात आधी मला श्रीमंत व्हावं लागेल. हे नुसतं याच्यावर लिहून आणि हे करून याच्यातून मला काही साध्य होणार नाही आहे. तर मी माझ्या तरुण मित्रांनाही सल्ला देईल की राजकारण्यांच्या मागं आपला वेळ घालवू नका. त्यामार्फत एखाद्या राजकीय पक्षाला सपोर्ट करून किंवा एखाद्या राजकीय पक्षासाठी कष्ट करून तुम्ही समाजकार्य करताय खूप मोठं, हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. ठीक आहे, तुम्ही एखाद्या विचारसरणीचा असाल, कोणाच्या विचारसरणीचा असाल, मी सुद्धा एका विचारसरणीचा आहे. पण मला त्याच्यामध्ये जर काही करायचं असेल, मला समाजासाठी काही करायचं असेल तर सगळ्यात आधी मला श्रीमंत व्हावं लागेल. हे जोपर्यंत तुमच्या मनावर कोरलं जात नाही, हे जोपर्यंत तुम्ही मनावरती कोरून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही वेगळा विचार करणार नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती राहील, 100% तुम्ही समाजकारण करा, राजकारण करा, पण तुम्ही आधी श्रीमंत व्हा. तुम्ही स्वतः श्रीमंत झाले तर तुम्ही इतरांची सेवा करू शकाल. तुम्ही स्वतः श्रीमंत झाले तर तुम्ही गरिबांची सेवा करू शकाल आणि तुमच्या इच्छा असलेली सगळी सामाजिक कामं तुम्हाला करता येतील. तर मित्रांनो, या माझ्या सगळ्या आयुष्याच्या प्रवासात माझ्या मागे ठामपणे उभे राहिलेले माझे आईवडील, माझी पत्नी सौ सुवर्णा यांना मी आत्तापर्यंतच्या माझ्या यशाचं श्रेय देतो. त्याचबरोबर मला ह्या E3 टॉक्सच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी माझे गुरु अविनाश सिसोदे सर तसेच E3 टॉक्सच्या सगळ्या टीमला धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. जय हो.